भूषण महाडिक आहेत, ॲडव्होकेट जे पद्मसिंह पाटलांचे आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहेत सर कशा प्रकारे आज निकाल आहे तो या ठिकाणी वाचून होणार आहे, परंतु संपूर्ण केस पाहिलं तर 20 वर्ष आहे ती लागलेली आहे. कशाप्रमाणे तुम्ही तुमची भूमिका आहे ती मांडलेली आहे याआधी? एक म्हणजे या निकालाला 20 वर्ष झालेले, 17 वर्ष झालेले. 2009 मध्ये ही केस खटला दाखल करण्यात आला. खोट्या पुराव्याच्या आधारे आणि खोट्या साक्षीदारांच्या आधारे आज माननीय न्यायालयासमोर त्याचं प्रकरणाचं अंतिम निकाल आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आम्हाला त्याच्यामध्ये न्याय मिळेल. कुठेतरी मुक्तता होईल निर्दोष यामधून, कारण कोर्टाने जे काही प्रकरणं आहेत ते घेतलेले आहेत त्या अनुषंगाने जो निकाल राखीव ठेवलेला होता, काय वाटतं 4 दिवसामध्ये काय बदल झाले? कोर्टामधनं आम्हाला न्याय अपेक्षित आहे आणि कोर्ट नक्कीच ह्याच्याबद्दल आम्हाला न्याय देईल याची आम्हाला अपेक्षा आहे. रोहन पवारसह निखिल चव्हाण, टीव्ही 9 मराठी, मुंबई. रोमराजे निंबाळकर कुटुंबासोबत सध्या कोर्टात पोहोचलेले आहेत. बिहार पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपी पिंटू सिंह याला देखील आता हजर करण्यात येणार आहे. गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. गिरीश, सगळ्यांचं लक्ष काय निकाल येणार याकडे तब्बल 20 वर्षानंतर? नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी आता सीबीआय विशेष कोर्टामध्ये याची सुनावणी 11 वाजता सुरू होणार आहे, पण त्यापूर्वीची जी तयारी आहे ती सध्या सुरू झालेली आहे. बरेचसे जे आरोपी आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे आणि यातील जो मुख्य आरोपी ज्याने गोळ्या झाडल्या होत्या त्याला बिहार पोलिसांच्या ताब्यातून आता इथे आणण्यात आलेला आहे आणि आरोपी पिंटू सिंग चौधरीला या ठिकाणी आता हजर केलं जाणार असल्याची माहिती मिळते आणि तयारी पूर्ण झालेली आपण पाहतोय की ज्या पद्धतीनं हे हत्याकांड झालं होतं यानंतर संपूर्ण राजकारणामध्ये खळबळ माजली होती आणि या हत्याकांडाला नेमकं काय वळण लागलेलं आहे याची देखील आता अवघ्या काही वेळामध्येच जे निकाल आहे ते सुद्धा समोर येतील आणि त्यामुळे आपण पाहतोय की विशेष सीबीआय कोर्टाकडून आज 20 जून रोजी हा निकाल ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे किती शिक्षा होणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. यामध्ये पद्मसिंग पाटील हे त्यांच्याबद्दल जे बोलायचं झालं तर ज्या पद्धतीचा निकाल आहे ते त्याच्यावर सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि अवघ्या काही वेळापूर्वी जे नातेवाईक आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आणि आपण जर पाहिलं तर यामध्ये पद्मसिंग पाटील यांचे जे वकील आहेत ॲडव्होकेट भूषण ओमराजे निंबाळकर जे आहे ते या ठिकाणी आपण पाहतो की सध्या या ठिकाणी दाखल झालेला आहे. समद काजी जे पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणामधले खरं तर आपण पाहतो की त्यांची सुद्धा हत्या झाली, जे चालक होते त्यांचं सुद्धा कुटुंब जे आहे ते सगळ्या संपूर्ण या ठिकाणी दाखल झालेलं आहे. ओमराजे निंबाळकर यांचं संपूर्ण कुटुंब आपण पाहतो की या परिसरामध्ये या ठिकाणी पोहोचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. 20 वर्षानंतर या हत्याकांडाचा निकाल जो आहे तो लागतोय. 9 आरोपींसह माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावरती सुद्धा या हत्याकांड प्रकरणामध्ये आरोप आहेत आणि आपण पाहतोय की हे संपूर्ण परिवार ओमराजे निंबाळकर यांचा संपूर्ण परिवार हा सध्या या ठिकाणी कोर्टाच्या परिसरामध्ये दाखल झालेला आहे. संपूर्ण कुटुंब आज कोर्टामध्ये उपस्थित असणार कारण 20 वर्षानंतर या हत्याकांडाचा निकाल लागतोय आणि आजचा निकाल जो आहे तो नक्की कोणाच्या बाजूने लागणार किंवा दोन्ही आपण पाहतोय की निंबाळकर परिवाराला न्यायाची अपेक्षा आहे ते संपूर्ण आपण पाहतोय की निंबाळकर कुटुंब सध्या या ठिकाणी दाखल झालेलं आहे. ओमराजे निंबाळकर यांचा आपण पाहतो की संपूर्ण परिवार हा सध्या आपल्याला या ठिकाणी पोहोचलेला पाहायला मिळतोय. समद काजी जे चालक